वसई ते नायगावच्या दरम्यान पश्चिम रेल्वे यार्डाचं काम सुरू आहे आणि या कामासाठी मोठ्या प्रमाणावरती मातीचा भराव देखील घातला जातोय। मात्र या कामामुळे जवळपास 22 ते 25 नैसर्गिक नाले बुजवले गेल्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी पश्चिम रेल्वेच्या या कामाला विरोध केलाय। पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। 15 मे पर्यंत नैसर्गिक नाले हे पूर्ववत करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं। वसई आणि नायगावच्या दरम्यान पश्चिम रेल्वे यार्ड बनवत आहे आणि या यार्डसाठी प्रचंड भरणी जी आहे ही करण्यात येत आहे। मात्र या भरणीमध्ये जे नैसर्गिक नाले आहेत ते पूर्णपणे बुजवण्यात आलेले आहे। आपण जर बघितलं हा नैसर्गिक नाला आहे त्या ठिकाणी पूर्णपणे बुजवण्यात आलेला आहे। ही जी भरणी आहे 5 ते 6 फूट एवढी उंच होणार आहे, कारण की या ठिकाणी यार्डचं काम चालू होणार आहे। मात्र हे काम चालू होताना वास्तविक पश्चिम रेल्वेने जे नैसर्गिक नाले आहेत ते बुजवले गेले नव्हते पाहिजेत। काही ठिकाणी पाईप टाकण्यात आलेले आहेत, मात्र त्यांची रुंदी जी आहे ही कमी आहे। त्यामुळे पावसाळ्यात जे आहे वसईमध्ये पुराचा फटका बसू शकतो, कारण की नैसर्गिक नाल्यातून जर पाणी गेलं नाही आहे तर मात्र मोठ्या प्रमाणात हानी ही वसई विरारकरांना सहन करावी लागते आहे। सध्या काही स्थानिक नगरसेवकांनी हा आवाज उठवलेला आहे आणि पश्चिम रेल्वेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर ह्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी आणि त्याचबरोबर नगरसेवक जे स्थानिक आहेत ते चर्चा करतात आहे की या ठिकाणी जर जून महिन्यामध्ये जर पावसाळा सुरू झाला तर मात्र या ठिकाणी जे नैसर्गिक नाले पश्चिम रेल्वेने बुजवलेले आहेत त्याबद्दल काय भूमिका घेणार ते जे ठरवता येत आहे। कारण की आपण जर बघितलं ही प्रचंड भरणी जी आहे ही पश्चिम रेल्वे करत आहे। या ठिकाणी जे रेल्वे यार्ड बनवत आहे त्यासाठी कोणाचाही विरोध नाही आहे, मात्र जे नैसर्गिक नाले आहेत ते बुजवू नये त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी जी आहे स्थानिक नगरसेवक आणि नागरिक यांनी केलेली आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।